हॅलो गाईस, तर मित्रांनो, ठरलं तर मग या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की घरी आलेल्या मधुभाऊ यांच्या पाकिटातला छोटा तन्वीचा फोटो घरी सर्वांनी बघितला. मधुभाऊ यांनी सांगितलं खरं सत्य की सायली हीच खरी तन्वी आहे. आणि हे सत्य ऐकून घरातल्या सर्वांना बसला मोठा धक्का. प्रताप, कल्पना, पूर्णाजी यांना पण बसला मोठा धक्का. शिवाय सायली पण थक्क झाली. आणि मित्रांनो, आता इकडे पूर्णाजीच्या इकडे सुभेदारांच्या इकडे मधुभाऊ आलेले असतात. आणि मधुभाऊच्या रूममध्ये ते त्यांच्या रूममध्ये जात असताना त्यांच्या खिशातून त्यांचा पाकीट पडतो आणि त्या पाकिटातून छोट्या तन्वीचा फोटोही खाली पडतो. तो फोटो पाहून सर्वजण थक्क होतात आणि घरातले तिथे सर्वजण उपस्थित असतात. तो फोटो बघून सर्वजण आश्चर्यचकित होतात. तर त्यांना आश्चर्य वाटतं. तर पूर्णाजी मधुभाऊला बोलते, हा फोटो तुमच्याकडे कसा? तर मधुभाऊ बोलतात, हा फोटो माझ्याकडे खूप दिवसापासून आहे, कारण हा फोटो माझ्या साऊचा आहे. तर पूर्णाजी बोलते, कसं शक्य आहे? तर मधुभाऊ बोलतात, हा फोटो माझ्या साऊचाच आहे, कारण ती जेव्हा आली होती तेव्हा ती अशीच दिसायची. तर त्यावर सर्वजण बोलतात, कसं शक्य आहे? तर मधुभाऊ बोलतात, हे शक्य आहे कारण सर्व विचारात पडतात. तर पूर्णाजी बोलते, हा पण तुमच्याकडे हा फोटो कसा? तुम्ही सायली ही ती तन्वी आहे असं बोलते. तर प्रिया कोण आहे? सर्वजण विचारात पडतात आणि सर्वांना मोठा धक्का बसतो. सायली पण विचारात पडते की मीच तन्वी आहे का? आणि सुभेदार हा फोटो प्रतिमा आणि रविराजला दाखवणार आहे. तर मित्रांनो, रविराज आणि प्रतिमा विश्वास ठेवतील का की हे येणाऱ्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, अशाच माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. थँक्यू गाईज.